सोलापूर महापौर पदावर भाजपाची निर्विवाद पकड. विनायक कोंडाल महापौर, ज्ञानेश्वरी देवकर उपमहापौर. 6 फेब्रुवारीला निवड. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया येत्या 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल सभागृहात पार पडली. महानगरपालिकेत एकूण 102 नगरसेवक असून यामध्ये भाजपाचे तब्बल 87 नगरसेवक आहेत. याशिवाय एमआयएमचे 8, शिंदे शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 नगरसेवक आहे. आज भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर पदासाठी विनायक कोंडाल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. त्यानंतर तातडीने नगरसचिव कार्यालयात जाऊन दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी उपस्थित सर्व नगरसेवकांनी विनायक कोंडाल यांचे अभिनंदन केले. किरण देशमुखांनी पार्टीकडे नगरसेवक पदाची पण मागणी केलेली नव्हती. त्याच्यामुळं त्यांनी महापौर पदाची पण त्यांना आपण नगरसेवक होण्याची संधी दिली. त्यांनी महापौर पदाची संधी द्यावी अशा प्रकारची पक्षाकडे पण इच्छा व्यक्त केलेली नव्हती. त्यामुळं ते इच्छुक आहेत असं आम्हाला वाटलं नाही. त्यामुळे त्यांना संधी न देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शहराध्यक्ष आहेत ते स्वीकृत नगरसेवक होतील का? हे सगळे निर्णय असतील ते भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीत होतील. सगळं केंद्रीकरण चाललंय. विकेंद्रीकरण आहे का नाही? वित्त निर्णय काय होतात का? सगळे वरच होते. विकेंद्रीकरण होत नाही. कोर कमिटीचे जे प्रकार आहे म्हणजे इथली कोर कमिटी, वरची कोर कमिटी या दोन्हीचा समन्वय होऊन हे सर्व निर्णय होतात. बजेट पण केंद्रात ठरवलं. अडचण काय पक्षाला मी मागितलं नॉमिनेशन आणि या ठिकाणी महापौर पद हे यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना आमच्या सर्व जे 87 नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार. शहराचं काय विजन असेल तुमच्याकडे? शहराचा सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहे स्वच्छतेचा विषय असेल, ई टॉयलेटचा विषय असेल, तसेच आपण लोकांना काय अजून रोजगार देऊ शकतो का हा विषय असेल. हा विषय विजन आम्ही आयटी पार्कसाठी काय प्रयत्न करणार? आमच्या पक्षाने जे ध्येयधोरण ठरवणार आहे ते आयटी पार्कसाठी आम्ही प्रयत्न. सभागृह इतका शांत असेल असं वाटतं तुम्हाला? महापालिकेमध्ये सभागृह शांतच असणार आहे कारण का मेजॉरिटी या ठिकाणी आमचे 87 आमच्या भारतीय जनता पार्टीचे 87 नगरसेवक या ठिकाणी आहेत. त्यामुळे आम्ही योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करू. दोघांचं